नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री सुंदर शाळा माझी शाळा सुंदर शाळा या अभियानासंदर्भात इत्थंभूत माहिती बघणार आहोत, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचं अभियान जे आहे त्याचा टप्पा क्रमांक जे 2025 साठी सुरू झालेला आहे, त्याचे वेळापत्रक आणि प्रत्यक्ष शाळेची नोंदणी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, शाळा स्तरावर आपल्याला माहिती अंतिम करण्याची फायनलाइज करण्यासाठी सोमवार दिनांक 1 डिसेंबर पासून सुविधा सुरू झालेली आहे आणि आपल्याला शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर पर्यंत या माहिती आपल्या शाळा स्तरावरून अद्ययावत करायच्या आहेत. मित्रांनो, ही जी ऑनलाईन सुविधा आहे मूल्यांकनाची, त्याचं वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे. केंद्र स्तरावरची समिती जी असणार आहे ती 20 डिसेंबर पासून आपलं काम सुरू करेल आणि 9 जानेवारी पर्यंत केंद्र स्तरावरचं मूल्यांकन अंतिम करण्यात येणार आहे. अशाच प्रकारे तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरचं मूल्यांकन जे आहे ते दिलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण होणार आहे. आता आपण हे जे मूल्यांकन आहे, शाळांनी आपलं रजिस्ट्रेशन कसं करायचं, लॉग इन कसं करायचं, हे संपूर्ण नोंदणी कशी करायची हे आता आपण पुढे बघणार आहोत. मित्रांनो, मूल्यांकनासाठीचं जे हे वेळापत्रक आहे यानुसार आपल्याला 19 डिसेंबर पर्यंत आपल्या शाळेचं मूल्यांकन पूर्ण करणं बंधनकारक राहणार आहे. कुठल्याही प्रकारची मुदतवाढ यामध्ये नसते. त्यानंतर सर्वप्रथम आपण कुठलाही एक ब्राउझर ओपन करूया. जो ब्राउझर असेल तुमच्याकडे, जो ब्राउझर असेल तो ओपन करा. त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला वेबसाईट जी आहे ती डिस्क्रिप्शन सुद्धा मिळून जाईल आणि सिम्पली तुम्हाला माहितीच आहे आपली सरळची वेबसाईट जी आहे education.maharashtra.gov.in किंवा MDM भरण्याची तीच आपल्याला इथे साईट वापरायची आहे. या साईटवर गेल्यानंतर आपण education.maharashtra.gov.in या साईटवर जाणार आहोत. त्यानंतर आपल्याला पहिली जी लिंक येईल, पहिली जी वेबसाईट येईल सरळची, तीच ओपन करायची आहे. इथे बघा, सरळ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एज्युकेशन पोर्टल हे आहे, याच्यामध्येच आपल्याला जायचं आहे. इथे बऱ्याचशा तुम्हाला टॅब दिसत असतील. इथे नवीनच ॲड झालेली पहिलीच टॅब जी आहे ती आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3. यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे शाळेचा UDIS आणि आपल्या सरळ पोर्टलवरील जो स्कूल किंवा MDMचा पासवर्ड आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. आता इथे लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम इथे मुखपृष्ठ ओपन झालेलं आहे. इथं आपल्या शाळेचं युजर ID, हेडमास्टरचं नाव वगैरे दिसत आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दुसरी टॅब दिसती, माझी शाळा सुंदर शाळा. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 असा इंटरफेस ओपन होतो आणि खाली आपल्याला काही सूचना आहेत. त्या सूचना आपल्याला महत्त्वाच्या सूचना लक्षात घेणं गरजेचं आहे. यानुसार आपला हा जो शाळेचा प्रोग्राम आहे तो 3 टप्प्यामध्ये असणार आहे. ABC, भौतिक सुविधा, शासकीय पॉलिसी आणि तिसरा आहे शैक्षणिक कृती. या सर्व तिन्ही टप्प्यामध्ये आपल्या शाळेची माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो रिमार्क लिहायचा आहे, म्हणजे शाळेचं जे माहिती लिहायची आहे प्रत्येक टप्प्यावरची, त्यामध्ये फक्त आपल्याला पूर्णविराम, स्वल्पविराम आणि डॅश हे 3च विरामचिन्ह वापरता येतील आणि आपल्या सर्व फील्ड सगळे रिमार्क पूर्ण भरावे लागणारच आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं. पार्ट A भरल्यानंतर तो कंटिन्यू करून आपल्याला नेक्स्ट करायचा. अशा प्रकारे तिन्ही पार्ट भरायचे. त्याच्यामध्ये आपल्याला PDF किंवा आपल्या जी माहिती आहे त्याची PDF इथे अपलोड करावी लागणार आहे आणि त्या PDFचे संदर्भातलं जे डिस्क्रिप्शन आहे ते पुढे आपल्याला रिमार्कमध्ये लिहावं लागणार आहे. एकदा माहिती आपण भरून पूर्ण केली आणि ती सेव्ह करून नंतर फायनलाइज केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही. आता इथे बघा, पायाभूत सुविधा हा पहिला पार्ट आहे. त्याच्यासाठी आपल्याला 38 गुण असणार आहे आणि त्याच्यासाठी इथे खाली प्रश्न दिलेले आहेत. हे सगळे प्रश्न आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तुमच्याकडे ज्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या सर्व सुविधांचे आपल्याला छायाचित्र किंवा मजकुराची PDF आपल्याला इथे अपलोड करावी लागणार आहे आणि 1000 अक्षरामध्ये याचं डिस्क्रिप्शन आपल्याला इथे पुढे करावं लागणार आहे. आता हे पायाभूत सुविधामध्ये आपल्याला बरेचसे प्रश्न आहेत. इथे खालीपर्यंत बघतो, जवळजवळ आपल्याला 13 प्रश्न आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा उपप्रश्न सुद्धा दिसत आहेत. त्याच्यानंतर ही माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करायची आणि नेक्स्ट करायची. अशा प्रकारे पार्ट B मध्ये आपण जाणार. सेम पार्ट B पूर्ण करायचा आणि मग नंतर आपण पार्ट C मध्ये जाणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला एकूण जे आहे ते 200 गुण इथे असणार आहेत. 200 गुण म्हणजे अ, ब, क तिन्ही पार्ट मिळून आपल्याला एकूण 200 गुण असणार आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त जे गुण मिळेल त्या शाळांचा तालुका स्तर, जिल्हा स्तर, राज्य स्तरावर मार्क्स ज्यांना जास्त असतील त्या शाळांना
बक्षीस मिळत असते, आपल्याला माहीतच आहे. त्याच्यानंतर इथे ही माहिती पत्रिका आहे युजर मॅन्युअल, याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याच्यानंतर युजर ID पासवर्ड कुठला टाकायचा हे सर्व दिलेलं आहे. त्यानंतर फॉर्म माहिती भरण्यासाठी उपलब्ध झालेला आहे आणि त्या फॉर्ममध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना इथे खाली दिसत आहे, त्या बघूया. पहिल्यांदा आपण याला थोडं स्क्रोल करतो. इथे बघा, जे आपण तिथे वाचले त्याच सूचना आहे. 3 विभागात विभागणी, पायाभूत, शासन ध्येय धोरण, अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादन हे 3 आपल्याला प्रकारमध्ये आपल्याला शाळेची माहिती भरायची आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं म्हटलं बघा, पायाभूत सुविधा विभाग पूर्ण भरा, त्यातील रिमार्क अनिवार्य आहेत. तसेच नमूद कार्यक्रमांची माहिती असलेली PDF जोडणे आवश्यक आहे. या विभागातील सर्व माहिती भरण्याची खात्री झाल्यानंतर सेव्ह व नेक्स्ट बटने क्लिक केल्यावर आपल्याला पुढील विभागाची माहिती भरण्यास उपलब्ध होईल. याप्रमाणे ब विभागाची माहिती भरून क विभागाकडे जाता येईल. त्याचप्रमाणे जोपर्यंत फायनलाइज होत नाही तोपर्यंत आपण किती वेळा माहितीमध्ये बदल करू शकतो. अशा प्रकारे इतर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे मिळत राहतील. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.